तुमच्या आयुष्यात सतत संकटे, अडथळे आणि आर्थिक अडचणी येत आहेत का? मग आजची संकष्टी चतुर्थी तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. असे मानले जाते की या दिवशी श्रद्धेने श्री गणेशाची पूजा आणि व्रत केल्यास अशक्य वाटणारी संकटेही दूर होतात. चला जाणून घेऊया संकष्टी चतुर्थीचे महत्त्व आणि एक अद्भुत कथा जी तुमच्या मनात गणरायाविषयीची भक्ती आणखी वाढवेल. हिंदू धर्मात प्रत्येक महिन्यात श्रीकृष्ण पक्षातील चतुर्थीला संकष्टी चतुर्थी साजरी केली जाते. संकष्टी म्हणजे संकटांचा नाश करणारी. या दिवशी भगवान श्री गणेशाची विशेष पूजा केली जाते. गणपतीला विघ्नहर्ता, बुद्धीचा देव आणि सर्व संकटे दूर करणारा देव मानले जाते. अनेक भक्त सूर्योदयापासून चंद्रोदयापर्यंत उपवास करतात. रात्री दर्शन घेऊन श्री गणेशाची आरती आणि नैवेद्य अर्पण केल्यानंतर व्रत सोडले जाते. तर शास्त्रानुसार श्रद्धेने हे व्रत केल्यास काय होतं बरं? तर जीवनातील अडथळे दूर होतात, आर्थिक प्रगती होते, शिक्षणात यश मिळते, व्यवसायात भरभराट होते, कुटुंबात सुख शांती नांदते, मनातली भीती आणि नकारात्मकता दूर होते. पण या व्रतामागे एक अत्यंत सुंदर अशी कथा आहे. काय आहे बरं ही कथा? चला तर जाणून घेऊया. खूप वर्षापूर्वी एका गावात गोविंद नावाचा एक गरीब शेतकरी राहत होता. तो अत्यंत प्रामाणिक आणि मेहनती होता. त्याची पत्नी सीता आणि एक लहान मुलगा असा त्यांचा छोटा संसार होता. संपूर्ण दिवस शेतात कष्ट करूनही त्याच्या घरात पुरेसे अन्न मिळत नसे. कधी दुष्काळ, कधी पाऊस, तर कधी आजारपण, कधी कर्ज. संकटे जणू त्याचा पाठलागच करत होती. एके दिवशी गोविंद अत्यंत निराश होऊन गावाबाहेर गणपतीच्या मंदिरात गेला. त्याने अश्रूंनी भरलेल्या डोळ्यांनी गणरायाला प्रार्थना केली. देवा, मी कष्ट करतो, मी प्रामाणिक राहतो, तरी माझ्या आयुष्यात इतकी संकटे का? त्याच वेळी मंदिरात एक वृद्ध साधू आले. त्यांनी गोविंदाला विचारले, बाळा, तू संकष्टी चतुर्थीचे व्रत करतोस का? गोविंद म्हणाला, मला त्याबद्दल काहीच माहिती नाही. साधूंनी त्याला संपूर्ण व्रताची माहिती दिली आणि मग त्यांनी त्या व्रतात सुरुवात केली. पुढच्या संकष्टीपासून गोविंद आणि त्याच्या पत्नीने पूर्ण श्रद्धेने उपवास सुरू केला. त्यांनी दिवसभर श्री गणेशाचा जप केला. ओम गणपते नमः. अजून त्यांनी रात्री चंद्रदर्शन करून गणपतीची आरती केली, मोदकांचा नैवेद्य दाखवला, गरजूंना अन्नदान केले. हे व्रत त्यांनी प्रत्येक महिन्यात न चुकता केले. तर चमत्काराची सुरुवातच झाली. काही महिन्यानंतर त्याच्या आयुष्यात छोटे छोटे बदल दिसू लागले. त्या वर्षी त्याच्या शेतात भरघोस पीक आले, जुने कर्ज फेडले गेले, त्याच्या मुलाला शिक्षणात मोठे यश मिळाले. गावातील लोक त्याचा आदर करू लागले. गोविंदाला समजले, ही फक्त नशिबाची गोष्ट नाही, ही श्रद्धा, संयम आणि गणरायाच्या कृपेचे फळ आहे. आणखी एक परीक्षा. एक दिवस गावात मोठा पूर आला होता. अनेकांची घरे वाहून गेली. गोविंदाचेही नुकसान झाले होते, पण त्याने गणरायाविषयीवरील विश्वास सोडला नाही. तो म्हणाला, गणराया, तू माझी परीक्षा घेत असशील, पण मी तुझ्यावर विश्वास कधीच सोडणार नाही. काही दिवसांनी गावातील श्रीमंत व्यापाऱ्याने गोविंदाला काम दिले. त्याच्या प्रामाणिकपणामुळे तो व्यापाऱ्यांचा विश्वास माणूस बनला. हळूहळू त्याची आर्थिक परिस्थिती पूर्ण बदलली. पुन्हा साधू भेटले आणि साधू काय म्हणाले? तेच साधू काही वर्षांनी पुन्हा भेटले. ते हसून म्हणाले, गोविंदा, गणपतीची फक्त चमत्कार करत नाहीत, तो माणसाला योग्य मार्ग पण दाखवतो बरं का, धैर्य आणि बुद्धी पण देतो. जेव्हा श्रद्धा आणि कर्म एकत्र येतात तेव्हा संकटे आपोआप दूर होतात. गोविंदाने त्याच्या चरणी नमस्कार केला. त्याला समजले, संकष्टी चतुर्थी म्हणजे फक्त उपवास नव्हे, ती श्रद्धा, संयम, सकारात्मक विचार आणि सत्कर्म यांचा एक उत्सवच आहे. तर काय करावं बरं या दिवशी? तर सकाळी स्नान करून गणेशाची पूजा करावी. ओम गणपते नमः या मंत्राचा जप करावा, कारण हा मंत्र खूप प्रभावी आहे. दिवसभर शक्य असल्यास उपवास करावा. संध्याकाळी गणपतीची आरती करावी. चंद्रोदयानंतर चंद्रदर्शन करून नैवेद्य दाखवावा, मोदक दाखवावे, दुर्वा व्हाव्या, लाल फुले अर्पण करावीत, गरजूंना अन्नदान आणि दानधर्म करावा. अजून महत्त्वाचं म्हणजे राग, मत्सर आणि वाईट विचारांपासून दूर राहावे. तर आपल्याला काय मिळालं या कथेतून? तर जीवनात संकटे येणे स्वाभाविक आहे, पण श्रद्धा, प्रामाणिकपणा, संयम आणि सततचे चांगले कर्म यामुळे त्याच्यावर मात करता येते. संकष्टी चतुर्थीचे व्रत केवळ इच्छा पूर्ण करण्यासाठी नसून
मन शुद्धी करण्यासाठी, धैर्य वाढवण्यासाठी आणि योग्य मार्गावर चालण्याची प्रेरणा देणारे हे काय व्रत आहे. तर चला तर आपण श्री गणेशाच्या चरणी एकच प्रार्थना करूया. आपल्याला सर्वांच्या जीवनात संकटे दूर व्हावीत, घरात सुख यावं, समृद्धी यावी आणि आनंद नांदावा. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. जर हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच भक्तिमय कथा आणि हिंदू धर्मांविषयी माहिती मिळवण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. जय गणेशा.